आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते, प्रसंगी मरू आणि मारूही शकते. पण या उलट बेंगलोरमध्ये राहणाऱ्या सूचना सेठ या एका कंपनीच्या CEO असणाऱ्या आईने तिच्या 4 वर्षीय मुलाचाच खून केला. पण तिनं असं का केलं? नेमकं झालं काय की तिनं इतकं टोकाचं पाऊल उचललं? आजच्या केसनंतर तुम्ही पण विचारात पडाल की प्रत्येक आई एकसारखी असू शकते का? चला माहिती करून घेऊया. सूचना सेठ ही कोलकाता वेस्ट बंगालची राहणारी आहे. ती लहानपणापासून अतिशय हुशार आणि जिद्दी होती. तिने फिजिक्समध्ये मास्टर्स केलं होतं, सोबतच तिनं संस्कृत पण शिकलं होतं. थोडक्यात ती उच्च शिक्षित व स्मार्ट होती. या उच्च शिक्षणाचा उपयोग तिला होण्यासाठी ती बेंगलोरला शिफ्ट झाली होती. सर्वांनाच माहिती आहे की बेंगलोर सिटी ही भारताची IT हब मानलं जातं. सूचनाने डेटा सायन्सचंही शिक्षण घेतलं होतं व ती बेंगलोरमध्ये डेटा सायन्सच्या कंपनीमध्ये काम करत होती. सोबतच ती AI रिलेटेड जॉब्स पण करत होती. हे करता करता तिला आता बेंगलोरमध्ये 12 वर्षे झाली होती. याच दरम्यान तिची ओळख व्यंकटरमणसोबत झाली. व्यंकटरमण केरळाचा राहणारा होता, पण तोही सूचनासारखा अतिशय हुशार आणि महत्त्वाकांक्षी होता आणि चांगल्या संधीसाठी तोही बेंगलोरमध्ये शिफ्ट झाला होता. पहिला त्या दोघांमध्ये मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. 2010मध्ये त्यांनी लग्न देखील केलं. ते दोघं पैसे कमवण्यात व काम करण्यात अतिशय बिझी होते. सगळं एकदम छान चाललं होतं. पण यात काही वर्षे गेल्यानंतर त्यांनी एकत्रच बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी एक स्टार्टअप चालू केला. त्याला त्यांनी माइंडफुल AI असं नावही दिलं. पण काही काळानंतर व्यंकटरमणने तो स्टार्टअप सोडून दिला आणि एका कंपनीत AI डेव्हलपर म्हणून काम करायला सुरुवात केली. आता या स्टार्टअपची सगळी कामं सूचना एकटीच बघत होती. ते तिला अतिशय कठीण जात होतं आणि याचा दोष ती व्यंकटरमणला देत होती. हे सगळं चालू असताना त्यांना एकत्र 9 वर्षे होऊन गेली होती. 2019मध्ये त्यांना एक गोंडस बाळही झालं, ज्याचं नाव त्यांनी चिन्मय ठेवलं. आपण बघतोच की एखाद्या दाम्पत्याला जर मूल झालं तर सगळं कुटुंब व ते नवरा बायको अजून जवळ येतात व एकत्र मुलाची काळजी घेतात आणि त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेमही वाढतं. पण सूचना आणि व्यंकटरमण यांच्यात बरोबर या उलट व्हायला सुरुवात झाली होती. काम आणि चिन्मयची जबाबदारी या विषयावरून त्या दोघांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली होती. हे वाद वाढतच निघाले होते, कारण 2020मध्ये पूर्ण देशात लॉकडाऊन होता. सगळे आपापल्या घरात बंद झाले होते. त्या दोघांमध्ये प्रत्येक दिवसांबरोबर त्यांच्यात द्वेष वाढतच निघाला होता. शेवटी ऑगस्ट 2022मध्ये त्यांच्यात झालेल्या एका मोठ्या वादानंतर व्यंकटरमण घर सोडून निघून गेला होता. त्या दोघांना हे कळलं होतं की आता एकत्र राहू शकत नाही. त्यांनी त्यांच्या डिव्होर्सची प्रोसेस कोर्टात चालू केली. सूचनाने व्यंकट तिच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स करत असल्याचे सांगितले आणि सूचनाने दर महिन्याला 2 लाख रुपयांच्या पोटगीचीही मागणी केली होती. चिन्मय व्यंकटसोबत सेफ नाही असे समजून चिन्मयची कस्टडी कोर्टाने सूचनाकडे दिली होती. पण पोटगी कमी करून 2 लाखांवरून सरळ 20,000 महिना केली होती. त्यांचा डिव्होर्सही पूर्ण झाला होता. पोटगी देता देता काही महिने होऊन गेले होते. व्यंकटला त्याच्या मुलाला भेटायची इच्छा व्हायची. त्याला आपल्या मुलावर खूप प्रेम होतं. त्याला मोठं होताना बघायचं होतं. यासाठी त्याने कोर्टाकडे यासाठी परवानगी मिळवण्यासाठी अपील केली. पण सूचनाचा याला विरोध होता. सूचनाने अपीलला काउंटर केलं होतं. तरीही कोर्टाने आठवड्यातून एकदा चिन्मयला भेटण्याची परवानगी व्यंकटला दिली. लगेचच पुढच्या आठवड्यातल्या रविवारी व्यंकट चिन्मयला भेटण्यासाठी सूचनाच्या घरी गेला. पण काहीतरी कारण सांगून सूचनाने व्यंकटला चिन्मयशी भेटू दिलं नाही. पण व्यंकटने त्याचा जास्त विचार केला नाही. सूचना असं दरवेळी करू लागली होती. ती असं मुद्दाम करत आहे हे व्यंकटला समजल्यावर व्यंकट म्हणाला, मी या गोष्टीला कोर्टात घेऊन जाईन. आता तिच्याकडे चिन्मय आणि व्यंकटला भेटू देण्याशिवाय कोणताच पर्याय दिसत नव्हता. म्हणून तिने पुढचा रविवार यायच्या आधी म्हणजेच 6 जानेवारी 2023ला ती आपण कुठेतरी लांब गेल्यामुळे चिन्मयची आणि व्यंकटची या कारणामुळे भेट होणार नाही म्हणून चिन्मयला घेऊन गोव्यात कलंगूटला निघून आली. एका चांगल्या हॉटेलमध्ये तिनं 6 ते 10 जानेवारी तिनं त्या हॉटेलच्या मॅनेजरला विचारलं की गोव्यात मी माझ्या मुलासाठी कुठे कुठे फिरू शकते आणि 6 आणि 7 जानेवारी 2 दिवस ती गोव्यात चिन्मयला घेऊन फिरूही लागली. आपली आई आपल्याला इतकं लांब फिरायला का घेऊन आली आहे हे समजण्या इतका चिन्मय साहजिकच मोठा नव्हता. चिन्मयला आपले आईवडील अजून एकत्रच आहेत असं वाटत होतं. त्यामुळे चिन्मय सारखा त्याच्या वडिलांची आठवण काढत होता.
यातच 7 जानेवारीला व्यंकटने सूचनाला कॉल केला आणि सांगितलं की मी या रविवारी चिन्मयला भेटू शकत नाही, कारण तो बिझनेस ट्रिपसाठी इंडोनेशियाला गेलेला होता. हे ऐकून सूचनाला एकदम वाईट वाटायला सुरू झालं. हे असं का, ते मी तुम्हाला पुढं सांगतो. 7 जानेवारीच्या रात्री 10 वाजता सूचनाने हॉटेल मॅनेजरला एक टॅक्सी बुक करायला सांगितली. तसं तर ती 10 तारखेपर्यंत गोव्यात राहणार होती, पण तिनं अचानक हा निर्णय घेतला होता की ती लगेचच बेंगलोरला निघायचं तिनं ठरवलं, आणि तेही बाय रोड. मॅनेजरने त्याला सांगितलं की तुम्हाला गडबड असेल तर तुम्हाला आम्ही बेंगलोरपर्यंतची फ्लाईट बुक करतो, पण तिचा आग्रह होता की तिला टॅक्सीनेच आणि बाय रोड जायचं आहे. असं रात्रीच्या वेळी कोणताही टॅक्सीवाला तयार होत नाही, पण त्याचा एक टॅक्सीवाला होता जो त्या हॉटेलमधील गेस्ट कस्टमर्स रात्रीचे सुद्धा घ्यायचा. मॅनेजरने त्यांच्या त्या टॅक्सीवाल्याला म्हणजेच रॉय जॉन डिसूझाला कॉल केला व त्याला सांगितले की एका गेस्टला बेंगलोरला सोडायचे आहे. त्याला रॉय डिसूझा मान्य झाला, पण त्याने 30,000 रुपये होतील असं सांगितलं. सूचना देखील कोणताही मोलभाव न करता त्याला तयार झाली. रॉयने आपल्यासोबत अजून ड्रायव्हर घेणार असेही सांगितले, कारण लाँग रूटमुळे पाळीपाळीने टॅक्सी चालवणे सोपे जाते. त्यालाही सूचना तयार झाली. 30,000 बँगलोरपर्यंत, तेही टॅक्सीने, जरा जास्तच होते. आणि फ्लाईटने ज्याने सूचनाला सोयीस्कर आणि स्वस्त पडले असते, तरीही तिने टॅक्सीने का बरं जायचं ठरवलं असेल. त्यामुळे त्या हॉटेल स्टाफला तिच्यावर संशय देखील आला, पण त्यांनी त्याचा जास्त विचार केला नाही. सूचनाने गडबडीत तिच्या सामानाच्या बॅग सोबत घेतल्या. जॉन तोवर त्याची टॅक्सी घेऊन आलाच होता. जॉनने तिच्या एका बॅग्स उचलून गाडीत ठेवायला सुरुवात केली. एक बॅग जॉनला खूप जड वाटली, म्हणून त्याने सूचनाला विचारले की ही बॅग इतकी जड का आहे. त्यावर सूचनाने त्याला गोव्यात खूप शॉपिंग झाली आहे आणि बॅग जड आहे असं सांगितलं. रॉयलाही ते खरं वाटलं. तिथून त्यांचा हा प्रवास चालू झाला. या दरम्यान रॉय सूचनाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला गाडी चालवताना झोप लागू नये म्हणून. पण सूचना त्याच्याशी अजिबातच बोलत नव्हती. म्हणून रॉयने स्वतःला गाडी चालवताना जागे ठेवण्यासाठी त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरशी बोलायला सुरुवात केली. आता रात्रीचे 2 वाजले होते. ते बरोबर गोवा आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर पोहोचले होते. तिथं खूप ट्रॅफिक लागलं होतं. रॉय सूचनाला म्हणाला, तुम्हाला लवकर बँगलोरला पोहोचायचं असेल तर तुम्ही इथून फ्लाईट घ्या, म्हणजे तुम्ही लवकर बँगलोरमध्ये पोहोचाल आणि मी पूर्ण पैसे पण घेणार नाही, तुमच्याकडून अर्धेच घेईन. पण परत सूचनाला टॅक्सीनेच जायचं आहे असं ती म्हणाली. रॉयला हे तिचं वागणं वेगळं वाटलं, पण परत त्याला पैसे मिळणार होते, म्हणून त्यानं त्याचा जास्त विचार केला नाही. ते 4 तास त्या ट्रॅफिक जाममध्येच अडकून राहिले होते. सकाळी 6 वाजायच्या सुमारास त्यांनी गोवा कर्नाटक बॉर्डर क्रॉस केली. इकडे गोव्यात हॉटेल स्टाफ सूचनाची रूम साफ करायला गेला होता. जसं त्यांनी सूचनाची रूम उघडली तसं त्यांना तिच्या बेडवर सगळीकडे रक्त पडलेलं दिसलं. वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी वेळ न घालवता डायरेक्ट पोलीस स्टेशनला कॉल केला. 11 वाजता पोलीस हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी रूम चेक केली. सोबतच CCTV पण चेक केला. त्यांना यात थोडी गडबड वाटली, कारण सूचनाने हॉटेलमध्ये चेक इन करताना तिच्या मुलासोबत केलं होतं, पण चेकआउट तिने एकटीनेच केलं होतं. पोलिसांनी लगेच रॉयचा नंबर घेऊन त्याला कॉल केला व विचारलं की तुझ्या टॅक्सीमध्ये बसलेली बाई एकटीच आहे का, तिच्यासोबत कोण लहान मुलगा आहे. तो मुलगा नाही असं म्हणाला. मग पोलिसांनी सूचनाकडे फोन द्यायला सांगितले आणि तिला विचारले की तुझा मुलगा कुठं आहे. तिनं अतिशय सरळ आणि आत्मविश्वासाने पोलिसांना सांगितलं की मी माझ्या मुलांना माझ्या गोव्यातील एका रिलेटिव्हकडे सोडलं आहे आणि त्याचा पत्ता पण सांगितला. पोलिसांना आपण जास्तच विचार करतोय असं वाटू लागलं होतं. तरीही कन्फर्म करण्यासाठी त्यांनी त्या पत्त्यावर जायचा प्रयत्न केला, पण तसा कोणता माणूस आणि पत्ता नव्हताच. पोलिसांना आता त्याचा संशय खरा वाटायला लागला. त्यांनी लगेच रॉयला फोन केला आणि हे बोलणं सूचनाला कळायला नको म्हणून आधी रॉयला गोवन भाषेत बोलायला सांगितलं व रॉयला सांगितलं की तू सूचनाला घेऊन कोणत्याही जवळच्या पोलीस स्टेशनला जा, तेही सूचनाला न कळवता. तोपर्यंत रॉय कर्नाटकमधल्या चित्रदुर्ग परिसरात पोहोचला होता, पण सगळे बोर्ड कन्नड भाषेत असल्यामुळे त्याला कुठे जायचं हे कळत नव्हतं. त्याला अतिशय टेन्शन आलं होतं. त्याला माहीत होतं गोवान सूचनाच्या मागावर आहेत, पण का हे समजत नव्हतं. तरीही रॉयने एका धाब्याजवळ त्यांची गाडी थांबवली आणि सूचनाला फ्रेश व्हायला सांगितलं.
सूचनाचं लक्ष नसलेलं बघून त्यानं एका माणसाला जवळचं पोलीस स्टेशन कुठं आहे असं विचारलं. तिथून 5 किलोमीटरच्या अंतरावरच्या पोलीस स्टेशनचा पत्ता त्या माणसाने रॉयला सांगितला. तेवढ्यात रॉयने गोवा पोलिसांना आपण आयामांगला पोलीस स्टेशनला घेऊन जात आहे असं सांगितलं. गोवा पोलिसांनी लगेचच आयामांगला पोलिसांना याबाबत इन्फॉर्म केलं. आयामांगला पोलीस स्टेशनचा रोड सूचनाला जिकडं जायचं होता त्याच्या विरुद्ध दिशेला होता हे सूचनाच्या लक्षात आलं होतं. ती म्हणाली, आपण रस्ता चुकलोय. त्यावर रॉय म्हणाला, मला इथला एक शॉर्टकट माहीत आहे मॅडम, मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो. मग सूचनालाही हे खरं वाटलं. आयामांगला पोलीस स्टेशनजवळ पोहोचताच रॉयनं आपण इथं काहीतरी काम असल्याचं सांगून तो पळत पोलीस स्टेशनमध्ये गेला व गोवा पोलिसांना फोन जोडून दिला. गोवा पोलिसांनी त्यांना हे सगळं सांगितलं. कर्नाटक पोलीस लगेचच त्या गाडीजवळ आले व रॉयला गाडीतली ती जड बॅग काढायला सांगितली. बॅग उघडल्यानंतर त्यात खेळणी आणि कपडे होते, पण ती खेळणी आणि कपडे बाजूला काढल्यावर त्यात त्यांना लहान मुलाची बॉडी दिसली. पोलिसांनी त्याला विचारलं की हे कोण आहे. त्यावर सूचनाने अतिशय शांतपणे हा माझा मुलगा आहे असं सांगितलं. पण असं का? तिनं का स्वतः जन्माला घातलेल्या मुलाला मारलं होतं? पोलिसांनी तिला विचारताच हॉटेलच्या बेडवर ते रक्त कोणाचं होतं? त्यावर सूचनाने ते रक्त मेन्स्ट्रुअल ब्लड होतं असं सांगितलं. पोलिसांनी चिन्मयबद्दल विचारल्यावर तिनं सांगितलं की 7 जानेवारी दिवशी जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा चिन्मय अधिक मृत झाला होता. यावर पोलिसांना अजिबात विश्वास ठेवला नाही, कारण ती याआधी खूप वेळा पोलिसांशी खोटं बोलली होती. पोस्टमॉर्टममध्ये पोलिसांना हे लक्षात आलं की चिन्मयचा खून हा त्याचा श्वास गुदमरून किंवा गळा आवळून केला आहे. पण हे सगळं एकतर तो गुंगीत नाही तर नशेत असताना त्याच्यासोबत झालं होतं. सूचनाने त्याला उशी तोंडावर ठेवून मारलं होतं. सोबतच हे करण्यासाठी तिनं त्याला जास्त प्रमाणात कफ सिरप दिलं होतं, ज्यानं तो गुंगीत गेला. तरीही प्रश्न राहतोच की तिनं असं का केलं? ज्या बॅगमध्ये तिनं चिन्मयची बॉडी ठेवली होती त्यातच पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात सूचनाने असं लिहिलं होतं की कोर्टाचा निर्णय तिला मान्य नाही आणि चिन्मय आणि व्यंकटला तिला अजिबात भेटू द्यायचं नव्हतं. ती व्यंकटचा द्वेष करत होती. त्यामुळेच याच रागात आणि मुलाला भेटण्याचं सुख कधी व्यंकटला मिळू नये यासाठी सूचनाने तिच्या स्वतःच्या मुलाचा खून केला होता. धन्यवाद.